Hello students, now we go ahead with the last video of lesson Be Smart, standard 10th English subject. In first video we have seen that the factors, career factors, and what we need to set our goal. At the end of last video, experts have recommended us the word smart, 5 things, 5 approaches for setting our goal. Now today in this video we will see that 5 approaches. First one is S for specific. To be a specific means to be a perfect person. If you are specific, then you got the way specific, perfect way. निश्चितता जर असली तर आपल्याला मार्गही पक्का सापडेल, निश्चित सापडेल. पण निश्चितताच नसेल तर मार्ग सापडणार नाही. म्हणून स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट इज नीडेड. आपण ध्येय ठरवलं की आता आपल्याला डॉक्टर व्हायचं आहे, करिअर निश्चित केलं की डॉक्टर व्हायचं आहे, आणि आपल्याला कोणीतरी असा एक चांगला इंजिनियर भेटला की तो म्हटला की यार डॉक्टरमध्ये काय खूप कष्ट असतात, असं असतं. इंजिनियरमध्ये कसं आपण आपलं खूप आपल्या बुद्धीने काम करून अधिक चांगला पैसा कमवू शकतो, अधिक चांगली जॉब करू शकतो, आपलं रिसर्च करू शकतो. आणि मग आपण जर का ध्येय बदललं आपलं, म्हटलं की नाही आता मला इंजिनियर व्हायचं आहे, that is not specific. So while choosing your career, while setting your goal, be a specific. To be specific, निश्चितता असू द्या, त्याच्यापासून डगमगू नका. It makes easier to set parameters. If you are confirm and if you make your goal specific, then you can set parameters. जर ध्येय निश्चित असेल तर त्या ध्येयापर्यंत आपण किती पोचलो याचं मोजमाप करता येईल. दॅट इज कॉल्ड पॅरामीटर्स. फॉर एक्झाम्पल, घर बांधायचं आहे, फॉर बिल्डिंग अ हाऊस. while building a house we have to think first how big our building should be, how many rooms we need there, where should be the kitchen, where should be the bedroom, all that things, and make them perfect. घर बांधण्यापूर्वी आपण त्याचा नकाशा पूर्ण करतो आणि मगच घर बांधायला सुरुवात करतो. दॅट इज कॉल्ड स्पेसिफिक. सेकंड थिंग इज मेजरेबल. Quantifying goals shows progress. If your goals can't measured, then you can't get confidence from it. आपल्याला मोजता आलं पाहिजे की आपण किती अचीव केलेलं आहे, किती प्राप्त केलेलं आहे, आपण आपल्या ध्येयाच्या किती जवळ गेलो याची गणना करता आली पाहिजे, मोजमाप करता आलं पाहिजे. आणि ते मोजमाप नाही करता आलं तर मग आपल्याला आपल्या ध्येयाच्या बाबतीमधला कॉन्फिडन्स हा निश्चित करता नाही येत. आणि म्हणून इट इज अ बेंच मार्क फॉर अवर परफॉर्मन्स. वर्गामध्ये एखादा विद्यार्थी तिसरा आला तर त्याला लक्षात येतं की आपण गेल्या वर्षी 5वे होतो, आता यावर्षी 3रा आलेलो होतो. दिस इज अ बेंच मार्क. ही मेजर्ड हिज परफॉर्मन्स. त्याने त्याचं जो काही परफॉर्मन्स आहे, त्याचं जे कार्य होतं त्याची गणना त्याला करता आली, त्याला रिझल्ट त्याचा मिळालेला आहे. आणि जर का अशी गणनाच नाही केली, नुसता पास झाला आहे बुवा, त्याचा नंबरच नाही दिला, तर जे टॉपर्स आहेत त्या टॉपर्समध्ये कॉम्पिटिशन नाही येणार, कॉम्पिटिशन नाही येणार. आणि कॉम्पिटिशन नसेल तर मग अधिक उत्साहाने प्रयत्न करण्याची सवय पण निघून जाईल. सो
it should be measurable. Third thing is achievable. Achievable means while setting your goal, you have to think about whether it is achievable or not. जे साध्य होण्यासारखं आहे असंच ध्येय निश्चित केलं पाहिजे, पण एकदम सोपं पण नाही करायचं. याचा अर्थ असा नाही किंवा एकदम सोपं ध्येय निश्चित केलं आहे आणि म्हणून थोडं प्रयत्न करून जे प्राप्त होऊ शकतं असं गोल, असं करिअर आपण जर का निवडलं तर आपल्याला त्याच्यातून मिळणारा, ते जेव्हा प्राप्त होतं तेव्हा त्याच्यातून मिळणारा आनंद जो असतो तो अधिक जास्त असतो. सो सेट गोल्स विच कॅन बी कम्प्लिटेड. म्हणून जे ध्येय निश्चित करता येऊ शकतं, जे करिअर खरंच आपण प्राप्त करू शकतो तेच आपण निश्चित करायचं आहे. एखाद्या आंधळ्याने म्हटलं की बाबा मी सुंदर चित्र काढणार आहे, तर आपल्याला विश्वास बसणार नाही त्याच्यावर आणि तेही तो कसं पूर्ण करेल काहीच आपण त्याची कल्पनाच करू शकत नाही. आणि म्हणून मग हे ध्येय, असं करिअर, असं गोल, असं ध्येय हे साध्य असेल का तर कदाचित नाही आणि मग त्यातून आनंद नाही मिळणार. व्हेन वी अचीव अवर गोल वी मीट ब्रॉडर गोल फॉर करिअर्स. सो आवर गोल शुड बी मस्ट बी अचिवेबल. जेव्हा आपण आपलं ध्येय प्राप्त करतो तेव्हा आपल्याला त्या ध्येयापासून अधिक मोठं ध्येय प्राप्त करण्याची आणखी उत्साह येतो आणि म्हणून जे साध्य होईल असंच ध्येय सुरुवातीला ठरवलं पाहिजे. करिअरमध्येही जे आपण खरंच मिळवू शकू, असं प्राप्त करू शकू असंच करिअर निश्चित केलं पाहिजे. ते मिळालं की आपल्याला पुढे आणखीन जाण्यासाठी उत्साह येतो. फॉर एक्झाम्पल वी कॅन सी इफ person, young boy, selected in the police services. There he works hard, gives examination and becomes inspector, PI. Then again when he becomes inspector, he gives exams, works hard, study well, and then he becomes DYSP. म्हणून ध्येय प्राप्त करत असताना, निश्चित करत असताना जर पहिलं ध्येय प्राप्त झालं तर आपल्याला पुढचं ध्येय प्राप्त करण्याची आणखीन आवड निर्माण होते, उत्साह येतो. नेक्स्ट वन इज रिअलिस्टिक. रिअलिस्टिक मीन्स विच इज ट्रू, दॅट इज रिअलिस्टिक. Think about our current skills and areas of expertise. In reality, think about ourselves, whether we have that such type of skills which are very important to that career for getting that goal. एखादं ध्येय साध्य करण्यासाठी एखादं करिअरमध्ये ज्या गोष्टींची आवश्यकता असते त्या गोष्टी आपल्यात आहेत का, त्या असल्या तर मग ते करिअर निवडलं तर आनंद आहे. दॅट इज रिअलिस्टिक. जी गोष्ट आपल्याकडे नाहीच आहे आणि त्यातलं आपण करिअर निवडतो आहोत तर मग त्याच्यातून अपयश पदरी पडेल, नैराश्य पदरी पडेल. आणि म्हणून टू बी एक्सपर्टाईज मीन्स निपुण होणे, कौशल्य प्राप्त करणे. आफ्टर सम एक्झरसाइज वेन वी गेट एक्सपर्ट्स इन दॅट फील्ड, असं ज्याच्यामध्ये आपण निपुण होऊ शकतो असे क्षेत्र जर आपण करिअर म्हणून निवडले तर आपल्याला ते साध्य होतात. इट टूक्स टाइम्स टू बी अ एक्सपर्ट. इट इज नॉट अ इझी वर्क टू बी अ एक्सपर्ट. त्याला वेळ लागतो आणि म्हणून त्या वेळेचं सुद्धा आपल्याला गणित केलं पाहिजे. सो to be a realistic means defensive and not aggressive nature always fails our dreams. म्हणजे आपण जर संरक्षणात्मक आणि खूप मेहनतीने जर का त्या आपल्याला करिअरसाठी पण झटलो नाही तर मात्र आपण अपयशी ठरू. आपल्याला आपलं करिअर प्राप्त होणार नाही.
And so we must have aggressive nature and an attacking attitude also. Then we got our career, our goal. Next one is in realistic, we must have a clear picture in our mind that when will I get the success, how will I get the success. All these pictures should be perfectly set in our mind. If it is not, then we gets failure. आपल्या डोक्यात, आपल्या मनामध्ये पक्क असलं पाहिजे की हे आपल्याला कधी साध्य होणार आहे. म्हणजे CA व्हायचं आहे, चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं आहे, तर त्याच्यासाठी कितीतरी वेळेस परीक्षा द्यावी लागते. एका वेळेस एक एक मार्काने पॉईंटने सुद्धा आपण फेल होतो. असं सगळं डोक्यात ठेवून ते प्रयत्न करत राहिले तर मग कदाचित 4 वर्षात कोणी CA होईल, कोणी 5 वर्षात होईल, कोणी 8 वर्षात होईल, कोणी 15 वर्षानंतर होईल. पण हा जो टाईम पिरियड आहे हा डोक्यात जर असेल तर नैराश्य येणार नाही. सो द नेक्स्ट पार्ट ऑफ स्मार्ट इज दॅट इज टाईम बाउंड. एस्टॅब्लिश टाईम पॅरामीटर्स अराउंड ईच गोल. मीन्स when should I get to that goal? There must be a time bound period. एखाद्या ध्येयाला साध्य करण्यासाठी म्हणून लागणारा वेळ हा आपण निश्चित केलेला असला पाहिजे, तो लावला पाहिजे. म्हणजे मला उदाहरणार्थ एखादा पाठ, एखादा लेसन जर मला समजून घ्यायचा आहे तर मी 2 दिवसात तो पूर्ण समजून घेईन असं मनाशी ठरवलं आणि 2 दिवस त्या पाठाच्या अवतीभोवती सगळं अभ्यास केला तर पॉसिबल आहे, शक्य आहे. पण आज नाही, उद्या नाही, परवा असं करत गेलो तर मग मात्र आपला तो पाठ कधीच पूर्ण होणार नाही आणि जेव्हा केव्हा पूर्ण होईल तेव्हा तो आधीचं विसरून गेलेला असतो. सो इट मस्ट बी अ टाईम बाउंड. नेक्स्ट थिंग इज, जरी आपण वेळ निश्चित करून ठेवलेला असला तरी कन्सिस्टन्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर दॅट. सातत्य. आपल्याला ध्येय गाठेपर्यंत नियमितपणा, सातत्य असलंच पाहिजे आणि असं सातत्य असलं तर ध्येय आपल्याला गाठता येईल. मीन्स इफ यू वॉन्ट टू रिड्यूस युअर वेट then you have to do regular diet, regular exercise and many other things related to weight loss. And if you do it only for 4 days and then again start your routine eating too much and sleeping too much time, then you will not get the result of weight loss. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला नियमितपणे डाएट केलं पाहिजे, कमी खाल्लं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, त्याला अनुषंगाने ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या केल्या पाहिजेत. सो टाईम बाउंड ऑल्सो कन्सिस्ट द consistency. Do everything within deadline period. And time bound's last point is that you have to do all things in selected time, that is deadline. निश्चित केलेल्या वेळेतच पूर्ण केलं तर आपल्याला ते ध्येय साध्य करता येतं. निश्चित केलेल्या वेळेच्या नंतर जरी आपण ते ध्येय साध्य केलं तरी त्यातला आनंद जो आहे, त्यातला रिझल्ट जो आहे तो खालावतो, कमी होतो. In the last part of this lesson, the writer shows different things to be a smart. Means to be a smart, we need vision, wishes, intentions, and dreams. All these things are also valuable. In the first part, we have seen that vision is very needed. That दूरदृष्टी ही असली पाहिजे, विशेष इच्छा असली पाहिजे, इंटेन्शन, तुमचं एक ध्येय निश्चित असलं पाहिजे, अँड ड्रीम्स, तुम्ही स्वप्न पाहिली पाहिजे.
all these things are very important to set a goal, to select your career, to choose your career. It manages our life. It gives a path to our life. And also, two another things are also important. Though we get success in our career, we must have to be a down to earth behavior and plan to execute strategies. These are the two things. Down to earथ मीन्स आपण किती यश प्राप्त केले तरी जमिनीशी घेऊन असलं पाहिजे. आपण वाहवत गेलो नाही पाहिजे. आपल्यामध्ये अभिमान निर्माण नाही झाला पाहिजे, गर्व निर्माण नाही झाला पाहिजे. दॅट इज कॉल्ड डाऊन टू अर्थ अँड प्लॅन टू एक्झिक्यूट स्ट्रॅटेजीज. आणि करिअर साध्य झालं की करिअरच्या जवळ जरी आपण गेलो, करिअर प्राप्त करण्यासाठी म्हणून जो काही आपला मार्ग आहे, ते मार्गामध्ये ज्या ज्या काही योजना आपण आखल्या असतील मनात, त्या सगळ्या योजनांचं प्लॅनिंग करत राहणं आणि त्याचं एक्झिक्युशन होणं, म्हणजे ते त्या अंमलात आणणं हे अत्यंत आवश्यक आहे. करिअर अचीव झाल्यानंतर सुद्धा आपल्याला या दोघही गोष्टी सातत्याने ठेवाव्या लागतात. अदरवाईज वी लूज अवर करिअर ऑल्सो. म्हणजे एखादं ध्येय साध्य होतं आणि त्याच्यानंतर आपण परत रसातळाला जातो, अधोगतीला जातो. असं होऊ नये म्हणून ह्या दोन गोष्टी, डाऊन टू अर्थ अँड प्लॅन टू एक्झिक्यूट स्ट्रॅटेजीज, या दोन गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. लास्टली I want to told you that if you want to get success in your chosen career, you have to put something in it, then you will get out anything out. It is like a trumpet. Trumpet म्हणजे शंख, बिगुल. त्याच्यामध्ये तुम्ही हवा सोडली तरच बाहेर आवाज येणार. आणि त्यामुळे आपल्याला यश प्राप्त करायचं असेल, ध्येय निश्चित करायचं असेल, तर यामध्ये आपण स्वतः काहीतरी ओतलं पाहिजे, तेव्हाच आपल्याला त्याच्यातून काहीतरी प्राप्त होणार आहे. सो माय डिअर स्टुडंट्स, यू हॅव टू चूज युअर करिअर फर्स्ट, अँड while choosing your career or goal, think about all these things. This lesson is very, very important for your future. And so I hope all that two videos can help you to understand this lesson, to increase your interest to study this lesson. I only summarized the lesson. You have to study it thoroughly. शेवटी मला तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना हेच सांगायचं आहे की या दोन्ही व्हिडिओमधून आपण हा पाठ समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. हा पाठ म्हणजे आपल्या जीवनाला एक मार्ग देणारा, जीवनाची दिशा ठरवणारा असा पाठ आहे. आणि म्हणून माझ्या या दोघं व्हिडिओमधून मला विश्वास वाटतो की या पाठाला अधिक अभ्यास करण्याचं प्रेरणा तुम्हाला या व्हिडिओमधून मिळाली असेल. मी हा पाठ तुम्हाला समरी स्वरूपामध्ये, सारांश रूपामध्ये सांगितला आहे, पण तुम्ही तो पूर्णपणे अभ्यासावा असं एकूण वातावरण या दोघंही व्हिडिओमधून मी तुमच्यासमोर करू शकलो आहे, याचा मला विश्वास आहे. अँड आय होप, आय हॅव कॉन्फिडन्स that you will study it thoroughly and know the be smart lesson very well. Thank you.